मंडळी थांबा. आज तुम्ही जीवा आणि नंदिनीच्या बेडरूममध्ये काय घडतंय ते पाहून थक्क व्हाल. एक रोमॅन्टिक क्षण, पण त्यामागे लपलेलं गुपित. मग लगेच पहा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा भाग शेवटपर्यंत पाहायलाच हवाय. दृश्य उघडताच नंदिनी आरशासमोर उभी. तिचे ओले केस टावलने हलकेच पुसत आहे आणि जीवा अजूनही झोपलेला. नंदिनी हळूच हसत म्हणते, जीवा, काय करताय? प्लीज लवकर उठा. आणि ती टावलने थोडेसे केस झटकते, जेणेकरून पाणी थेट जीवाच्या चेहऱ्यावर उडेल. जीवा डोळे न उघडता झोपेतून ओरडतो, नंदिनी, फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटांनी लगेच उठतो. पण नंदिनी त्याच्या जवळ येऊन प्रेमळ तक्रारीत म्हणते, 5 मिनिटं कशासाठी हवाय? आत्ता उठा. मी तर ठरवलंय, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी मला काहीतरी करावंच लागणार आहे. पूर्वीचा जीवा परत यायलाच हवेत. जीवा विरक्तीने म्हणतो, अगं ऑफिसला जायचंय ना, उठवतीयस की झोपवतीयस? नंदिनी त्याचे ब्लँकेट ओढून घेण्याचा प्रयत्न करते. तो पकडून ठेवतो. ती जोरात म्हणते, सोडा, ब्लँकेट सोडा. आता कामाच्या दगदगीत तुम्हाला एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाहीये, स्टॅमिना कमी झालाय. जीवा एकदम ताडकन उठतो. आश्चर्याने आणि उत्साहाने म्हणतो, काय म्हणालीस तू? माझा स्टॅमिना कमी? अगं आज बघ, जिम ट्रेनर सुद्धा माझ्यापुढे कमी पडतील. आणि लगेच बेडखाली ठेवलेले डंबेल्स उचलतो. नंदिनी आनंदाने आणि कौतुकाने पाहते, वाह जीवा, हेच तर हवं होतं. जीवा 90, 91, 98 गणतो, दमलेला असतो. नंदिनी उत्साहाने म्हणते, अभिनंदन, फक्त लास्ट एकच राहिलीये. पण त्या क्षणी आशा मावशी कपडे घेऊन येतात. नंदिनी हळूच म्हणते, आशाताई, 1-2 मिनिटं उशिरा आला असतात तर. आणि लाडीकपणे तोंड पाडते. जीवा डंबेल्स खाली ठेवतो, फ्रेश होण्यासाठी जातो. नंदिनी त्याच्याकडे पाहते, डोळ्यात पाणी भरलेले. मनात म्हणते, जीवा, मी तुम्हाला असं नाही बघू शकत. काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला पूर्वीसारखे जीवा व्हावंच लागेल. मी तुम्हाला परत आणणारच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग अगदी थरारक आहे आणि